मित्रांनो, मला एका व्यवहारात 10 रुपये नफा झाला आणि दुसऱ्या व्यवहारात 100 रुपये नफा झाला. तर कोणता व्यवहार जास्त फायद्याचा? 100 रुपयांचा? नाही. जोपर्यंत आपण टक्केवारी काढत नाही तोपर्यंत खरा फायदा समजत नाही. आज आपण गणिताची टक्केवारी जादू शिकणार आहोत. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण सोडवणार आहोत सराव संच 33. यात आपण शिकणार आहोत नफा किंवा तोटा हा शेकडामध्ये कसा मोजायचा. चला गणिताचा हिशोब टक्केवारीत करूया. आता बघा, जो काही उदाहरण आहे ह्या उदाहरणामध्ये काय विचारले बघा. मगनलालने 400 रुपयांची पॅन्ट 448 रुपयांना विकली. 200 रुपयांचा शर्ट 250 रुपयांना विकला. तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला? बघा, ह्यामध्ये जे काही त्याने 2 व्यवहार केले, एक आहे पॅन्ट, दुसरा आहे शर्ट. तर ह्यामध्ये असणारा जो काही नफा किंवा तोटा हा त्याच्या खरेदी किमतीवर काढला जातो. म्हणून पहिल्यांदा जे काही पॅन्ट आहे ह्या पॅन्टीचं आपण पाहूया. बघा, जी काही पॅन्ट आहे ह्या पॅन्टची जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे रे? तर 448 रुपये. किती आहे रे? 448 रुपये. आणि ती खरेदी कितीला केली होती? तर ती खरेदी केली होती, खरेदी किंमत किती आहे रे? 400 रुपये. किती? 400 रुपये. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी आहे रे? जास्त आहे. म्हणून ह्या व्यवहारात काय झाला रे? नफा झाला. काय झाला? ह्या व्यवहारात झाला नफा. आता बघा, पण शेकडा किती टक्के नफा हे आपल्याला माहीत नाही. म्हणून मी असं म्हटलं की जे काही पॅन्टवर X टक्के एवढा नफा झाला असे मानू. X% नफा आहे असे आपण मानू. तर आता कसं काढायचं बघा. तर काय बघा, 100वर X% एवढा नफा झाला असं मी मानलं. आता बघा, जे काही खरेदी किंमत किती आहे रे? 400. विकली कितीला? 448. तर नफा किती झाला? 448मधून जर मी 400 घालवले तर किती झाले रे? 48 रुपये. नफा किती झाला आहे? 48 रुपये. म्हणजेच 400 रुपयांना मी खरेदी केलेली किंमत आणि नफा किती झाला आहे रे? 48 रुपये. मला काय करायचं आहे? शेकडा काढायचा आहे. म्हणून मी ते करते 100. इथे गुणिले 100. बघा, आता इथे दोन्ही बाजूंना मला गुणिले 100 करावे लागणार आहे. म्हणून काय होणार आहे? X/100 गुणिले 100 बरोबर 48 गुणिले 400 गुणिले 100. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय होईल बघा रे. ह्या 100ला हे 100 गेले. लक्षात आलं का? त्यानंतर 100मधील 2 शून्य 400मधील 2 शून्य गेले. तर किती उरले बघा रे? तर मी 4ने भाग लावला तर काय येणार आहे बघा. 4 एक्के 4, 4 एक्के 4, 4 दुने 8. किती रे? 4 दुने 8. म्हणजेच इथं काय आले रे? 12 रुपये. किती आहे रे? 12%. म्हणजेच पॅन्टवर इथे काय येणार आहे बघा. जे काही पॅन्टवर 12% एवढा नफा झाला. आता बघा, हे झालं पॅन्टचं. तर आपल्याला शर्ट किती रुपयांना विकला म्हणजे शर्टवर नफा झाला की तोटा हे काढायचं. म्हणून मी इथं काय घेते रे? इथे घेते शर्ट. बघा, इथे आहे शर्ट. बघा, आता जो काही शर्ट आहे ह्या शर्टाचे किती रुपयांना घेतला आहे तो? 200 रुपयांना. म्हणजे इथं आहे खरेदी किंमत किती आहे रे? 200 रुपये. किती आहे? 200 रुपये. आणि जी काही विक्री किंमत आहे, काय आहे? विक्री किंमत आहे ती किती आहे रे? तर विक्री किंमत आहे 250 रुपये. आता बघा, खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत कशी आहे रे? जास्त आहे. म्हणून इथे काय होणार आहे रे? 50 रुपये एवढा नफा होणार आहे. म्हणजेच इथं झाला ह्या व्यवहारात नफा. आणि नफा किती झाला रे? तर नफा बरोबर काय येणार आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे 250 वजा 200 बरोबर किती आला रे? तर तो आला 50 रुपये. किती आला रे? 50 रुपये. नफा किती झाला रे? 50 रुपये एवढा नफा झाला. तर बघा, मला शेकडा नफा काढायचा आहे. काय करायचं आहे? शेकडा नफा काढायचा आहे. तर बघा, मी इथे लिहिते शर्टवर Y% एवढा नफा झाला असे मानू. काय झालं? शर्टवर Y% एवढा नफा झाला असे मानू. बघा, म्हणून काय होणार आहे बघा. 100 रुपयांवर Y% एवढा नफा. तर आता आपल्याला किती खरेदी किंमत आहे? तर खरेदी किंमत आहे 200. 200 रुपयावर किती रुपये नफा झाला आहे? तर 50. लक्षात आलं का? आता बघा, हे जे काही Y म्हणजे जे काही टक्के काढण्यासाठी मला काय करायचं आहे? दोन्ही बाजूंना 100ने गुणावं लागेल. म्हणजे इथं काय येणार आहे? Y/100 गुणिले 100 बरोबर इथे काय येणार आहे? 50 भागिले 100 गुणिले 50 भागिले 200 गुणिले
50 भागिले 200 गुणिले 100. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे असणारा 100 आणि इकडे असणारा 100 एकमेकांना गेले. 100मधील 2 शून्य आणि 200मधील 2 शून्य एकमेकांना गेले. आता काय येईल बघा रे, तर मी 2 काय केलं, ह्या 50ला भाग दिला तर ते काय येणार आहे बघा रे, बे एक्के बे, बे दुने 4, 5तून 4 गेला उरला 1, बे पंचे 10. काय आले, बे पंचे 10. म्हणजेच इथं उत्तर काय आलं रे, इथं आलं 25%. काय आलं रे, 25%. लक्षात आलं का? म्हणजेच पॅन्टवर किती झाला आहे, 12% एवढा नफा. तर शर्टवर किती झाला रे, शर्टवर 25% एवढा नफा झाला. एवढा नफा झाला. म्हणजेच कोणता व्यवहार फायदेशीर ठरला रे, पॅन्ट की शर्ट? तर इथे व्यवहार फायदेशीर ठरला शर्टाचा. म्हणून आपल्याला काय करावं लागेल बघा, शर्टाचा व्यवहार फायदेशीर ठरला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील गणित काय विचारले बघा. रामरावने 4,500 रुपयास खरेदी केलेले कपाट 4,900 रुपयास विकले, तर श्यामरावने 3,500 रुपयास खरेदी केलेले शिलाई यंत्र 3,900 रुपयास विकले. तर यापैकी कोणाचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला? तर पहिल्यांदा जे काही रामराव आहेत, काय आहेत रे, जे काही रामराव आहेत, ह्यांनी काय विकले रे, तर ह्यांनी विकले कपाट. पहिल्यांदा आपण काय करूया, त्याची खरेदी किंमत बघा. खरेदी किंमत किती आहे रे, 4,500 रुपये. किती आहे रे, 4,500. तर ते विकले कितीला, तर त्याची विक्री किंमत आहे 4,950 रुपये. बघा 4,500पेक्षा 4,950 रुपये जास्त आहेत, म्हणून खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी आली रे, जास्त आली. तर आपल्याला काय करायला पाहिजेत, हा जो काही व्यवहार आहे, ह्या व्यवहारामध्ये रामरावांना नफा झाला. काय झाला रे, नफा झाला. तर हा नफा किती रुपये झाला, तर काय करूया, जे काही 4,950 मधून काय करूया, 4,500 वजा करूया. तर काय येईल बघा रे, 0 वजा 0, 5 वजा 0 5. आता बघा 9तून 5 गेले उरले 4, 4मधून 4 गेले उरले 0. म्हणजेच रामरावांना ते कपाट विकल्यानंतर किती रुपये नफा झाला, तर 450 रुपये एवढा नफा झाला. पण जे काही कपाटावर, हे जे काही कपाट आहे, ह्या कपाटावर आपल्याला शेकडा किती टक्के नफा झाला हे काढायचे. म्हणून मी काय केले, हे जे काही कपाट आहे, ह्या कपाटावर 1% एवढा नफा झाला असे मानू. काय केलं, 1% एवढा नफा झाला असे आपण मानू. म्हणून काय होणार आहे बघा रे, 100वर 1% एवढा नफा झाला. तर बघा त्यांनी खरेदी किंमत किती होती रे, 4,500. म्हणजे जे काही कपाट आहे त्याची खरेदी किंमत आहे 4,500 आणि त्याच्यावर नफा किती झाला आहे, 450 रुपये गुणिले 100. आता काय करायचं, ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी मला इकडेही गुणिले करावे लागणार आहेत 100. म्हणजेच काय येणार आहे, एक्स भागिले 100 गुणिले 100 बरोबर 450 छेद 4,500 गुणिले 100. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही 100 आहेत हे एकमेकांना गेले. आता बघा ह्या 100मधील 2 शून्य, ह्या 45मधील 2 शून्याला गेले. तर इथं काय राहिलं बघा, तर इथं राहिलं 450 भागिले 400. मग मी भाग लावला, 45 एक्के 45 आणि 45 10 450. किती आले रे, 45 10 450. म्हणजे जे काही कपाट आहे, ह्या कपाटावर किती रे, 10% नफा. किती रे, 10% नफा झाला असे आपण मानू. म्हणजेच ह्या एक्सची किंमत किती आली रे, 10%. लक्षात आलं का? आता दुसरं काय आहे रे, श्यामराव. आता काय आहे रे, श्यामरावनं काय केले, शिलाई यंत्र. इथं लिहिते श्यामराव, आणि श्यामरावनं काय केलं रे, खरेदी केलं आहे शिलाई यंत्र आणि ते विकलेलं सुद्धा आहे शिलाई यंत्र. चला तर मग ह्याची खरेदी किंमत किती आहे बघा, त्याची खरेदी किंमत आहे 3,500 रुपये. किती आहे रे, 3,500. आणि ते विकलं कितीला, म्हणजेच त्याची जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे रे, 3,920 रुपये. बघा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी आहे रे, जास्त आहे. म्हणून श्यामरावांना ह्याच्यामध्ये काय झालं आहे रे, नफा.
तर बघा हा नफा किती रुपये आहे. चला जे काही विक्री किंमत आहे त्यामधून काय करूया, खरेदी किंमत वजा करूया. 3920 वजा 3500 काय आहे 3500. चला 0 वजा 0 0, 2 वजा 0 2, 9तून 5 गेले उरले 4 आणि 3तून 3 गेला उरला 0. म्हणजेच शामरावांना किती रे 420 रुपये एवढा नफा झाला. तर बघा जे काही शिलाई यंत्र यावर Y% नफा झाला असे आपण मानू. आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे म्हणून काय करते Y% नफा झाला असे मानू. बघा म्हणजेच काय होणार आहे 100वर Y% एवढा नफा झाला तर खरेदी किंमत किती होती 3500. 3500वर मला 420 रुपये एवढा नफा झाला. Y% काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 100ने गुणावं लागेल. म्हणजेच काय येणार आहे Y भागिले 100 गुणिले 100 बरोबर 420 भागिले 3500 गुणिले 100. बघा विद्यार्थी मित्रांनो काय काय कॅन्सल होणार आहे. ह्या 100ला हे 100 गेले, त्यानंतर ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. आता काय राहिलं बघा 35 आणि 420. आता 35 आणि 42 कुणाच्या पाड्यात येतात तर ते येतात 7च्या. मग बघा 7 5 35, 7 5 35, 7 सकूम 42 आणि हा वरचा 0. बघा मी ह्या संख्येला 5ने भाग लावू शकते. म्हणजेच ते काय येणार आहे बघा 5 1 5, 5 1 5, 6तून 5 गेला उरला 1, 5 2 10. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच जे काही शिलाई यंत्र आहे ह्या शिलाई यंत्राचे जे काही Y% म्हणजेच किती आहे रे तर ते आहे 12%. किती आहे रे 12%. म्हणजेच रामरावांना 10% एवढा नफा झाला आहे तर शामरावांना 12% एवढा नफा झालेला आहे. म्हणजेच कुणाचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरला आहे तर जे काही शामराव आहेत शामरावांचा व्यवहार फायदेशीर ठरला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढील गणित काय विचारलं आहे. हनीफने 50 सफरचंदाची एक पेटी 400 रुपयांना खरेदी केली. ती सर्व सफरचंदे त्याने 10 रुपयास एक याप्रमाणे विकली तर त्याला नफा झाला की तोटा, आणि झाला असेल नफा किंवा तोटा तर तो किती टक्के हे आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला काय केले रे खरेदी किंमत दिलेली आहे. तर ती खरेदी किंमत किती आहे बघा. खरेदी किंमत किती आहे 400 रुपये. किती आहे रे 400 रुपये. पण नंतर त्याने काय केले जी काही विक्री किंमत आहे ही विक्री किंमत आपल्याला काढावी लागणार आहे. तर ती विक्री किंमत किती आहे बघा रे. जर विक्री किंमत काय आहे ती तर जे काही 50 सफरचंद आहेत हे त्याने नंतरनं कितीला विकली रे तर ती विकली 10 रुपयांना. किती रे 10 रुपयांना. म्हणजेच काय 50 गुणिले 10 बरोबर 50 10 500. लक्षात आलं का. म्हणजेच त्या सफरचंदाची जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे रे 500 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो आता येते बघा जी काही खरेदी किंमत आहे खरेदी किंमत किती आहे रे 400 रुपये. त्यानंतर जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे रे 500 रुपये. किती आहे 500 रुपये. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी आली रे जास्त आली. म्हणजेच हनीफला ह्या व्यवहारामध्ये काय झाला रे तर ह्या व्यवहारामध्ये झाला नफा. तर बघा नफा किती रुपये झाला तर बघा नफा बरोबर काय करायचं आहे विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा करायची. म्हणजे 500 वजा 400 बरोबर किती झाले रे 500मधून 400 गेले तर उरले 100. हनीफला 100 रुपये एवढा नफा झाला. पण शेकडा किती टक्के नफा झाला हे आपल्याला काढण्यासाठी मी काय करते बघा रे जे काही हनीफला 1% एवढा नफा झाला असे मानू बघा. म्हणजेच काय जेव्हा 100वर त्याला काय झालं रे 1% एवढा नफा झाला तर खरेदी किंमत किती होती रे तर खरेदी किंमत होती 400 आणि त्याला नफा किती झाला आहे रे 100 रुपये. किती झाला आहे 100 रुपये. चला एक्सची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 100ने गुणू. एक्स भागिले 100 गुणिले 100 बरोबर काय येणार आहे 100 भागिले 400 गुणिले 100. बघा विद्यार्थी मित्रांनो काय काय कॅन्सल होईल तर ह्यामध्ये ह्या 100ला हे 100 गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. तर भाग लावूया. काय येणार आहे बघा 4ने भाग लावायचे कशाला 100ला. तर बघा 4 1 4, 4 2 8, 10मधून 8 गेले उरले किती रे तर उरले 2. म्हणजे 4 5 20. 4 5 20 म्हणजेच उत्तर काय आलं रे तर इथं उत्तर आलं 25. म्हणजेच जो काही हनीफला नफा झाला किती रुपये झाला रे तर त्याला 100 रुपये एवढा नफा झाला आणि तो किती टक्के झाला तर तो 25% एवढा झाला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर बघा
हनीफला 100 रुपये नफा झाला. आणि तो 25% एवढा होता आणि तो 25% एवढा झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दोन व्यवहार आहेत, म्हणजेच जे काही आपण पहिलं आणि दुसरं गणित पाहिलं, ह्यामध्ये दोन व्यवहारांची तुलना करायची असते, तेव्हा नेहमी काय करायची रे, टक्केवारी काढायची. ज्याची टक्केवारी जास्त तो व्यवहार जास्त फायद्याचा. तर मित्रांनो, आता तुम्हाला नफा तोट्याची टक्केवारी काढता येईलच. जर व्हिडिओ समजला असेल तर कमेंटमध्ये सांगा. हो समजलं. एखादं गणित तुम्हाला कळालं नसेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. मी पुन्हा तुम्हाला ते एक्सप्लेन करीन. लक्षात ठेवा, गणिताची टक्केवारी वाढवा आणि मराठी लेक्चरवालीसोबत गट्टी जमवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.